धर्मांतर दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी आपण पूर्वी औरंगाबादमध्ये होतो, पण आता संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा गेलो आहे. आणि संभाजीनगरच्या नामांतराचा जो विषय आहे तो अनेक वर्ष बोलत होता. माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काय नाव देण्याची संधी मिळाली नाही. संधी असताना त्यांनी ती दवडली. आणि पूर्वी शिवसेनेने आपल्या सामनामध्ये नेहमी संभाजीनगर असा उल्लेख केला, पण सत्ता आल्यानंतर मात्र त्यांना हा निर्णय घेता आला नाही. तो निर्णय घेतला तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने. लोकांच्या ज्या भावना होत्या की संभाजीनगर याचं नामांतर व्हावं, त्याप्रमाणे याचं कुणी विरोध न करता त्याचं नामांतर झालेलं आहे संभाजीनगर. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीनंतर मात्र मराठवाड्यामध्ये विरोध झाला होता. त्या विरोधाच्या पाठीमागची भावना हीच होती की आमचंच नाव का बदलता, म्हणजे इतर विद्यापीठांनी नाव न बदलता आमचंच नाव का बदलताय. तर एकतर राजा ढाले यांनी दलित तंत्र बरखास्त केल्यानंतर एक बैठक औरंगाबादमध्ये झाली, औरंगाबाद, आणि त्या बैठकीमध्ये दलित पॅंथर्स ऑफ इंडिया, भारतीय दलित पॅंथर स्थापन करण्याचा किंवा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि माननीय राजा ढाले यांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत नव्हता. पॅंथरसारखं संघटन हे दलितांच्या संरक्षणाचं कवच आहे आणि त्याला बरखास्त करणं योग्य नाही. म्हणून महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते या बैठकीत आले आणि त्या बैठकीमध्ये आमचे गंगाधर गाडे, शेगावकर आणि बाकीची सगळी आत्ताची मंडळी आमची आहे ते सगळे आमच्यासोबत होते. तर त्यावेळेला आम्हीच मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं. आणि ज्या वेळेला थोडासा विरोध होतो हे आम्हाला जाणवल्यानंतर आम्हीच हा प्रस्ताव ठेवला होता की मराठवाडा विद्यापीठ हे नाव असं ठेवून त्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांना जोडायचं आहे. त्यामुळे मराठवाड्याचाही सन्मान होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही सन्मान होईल. ठीक आहे, हा सगळा इतिहास आहे. पण आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि देशाच्या राजकारणामध्ये जी काही सध्याची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते म्हणून त्यांचं जगामध्ये जो सर्वे झाला त्याच्यामध्ये 76% लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. आणि नरेंद्र मोदी हे ऍक्टिव्ह असणारे नेते प्रधानमंत्री आहे अशा पद्धतीचा कौल जगभरातील लोकांनी दिलेला आहे. आणि आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कुठलाही भ्रष्टाचाराचं प्रकरण आपल्याला पाहायला मिळालं नसेल. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारावर काँग्रेसचा घाव घातला, असा घाव घातला की तो त्यांच्या जिवारी लागला आणि जनतेनेच नरेंद्र मोदींच्या बाजूनं कौल दिला. आणि पहिल्यांदाच ज्या बीजेपीच्या 1982 मध्ये 2 जागा होत्या लोकसभेच्या, त्या बीजेपीला जवळजवळ 282 जागा मिळाल्या. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 182 जागा मिळाल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र 282 जागा मिळाल्या. आणि क्लिअर बहुमत हे बीजेपीला मिळालेलं असताना सरकार जे आहे ते सरकार इंडियाचं सरकार, त्या सरकारमध्ये माझ्यासारखा एक छोटा पक्ष आहे, देशभर आहे, पण माझ्या पक्षाचे फार आमदार खासदार नाही. तरी सुद्धा माझ्या पक्षाला सोबत घेऊन नरेंद्र मोदी यांनी एनडीएचं सरकार म्हणून याची ओळख आहे. भाजपचं सरकार म्हणून याची ओळख नाही आहे. हे सरकार एनडीएचं सरकार आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचं सरकार आहे. अशाच पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदी यांची आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांचा जो आरोप आहे की हे छोट्या पक्षांना संपवतात, तर जे संपणारे पक्ष असतात ते संपतात, म्हणजे संपणारे पक्ष नाही आहे. माझ्यासारखा एक छोटा पक्ष आहे, माझ्या पक्षाला कधी संपवण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमचा पक्ष संपवू देणार नाही. त्यामुळं बीजेपी सगळ्या छोट्या पक्षांना संपवते असं अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांना काय आम्ही पुढलेलं नाही आहे. ते स्वतःच त्यांना त्यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची मान्य नव्हती. मनातून त्यांच्या ती 2.5 वर्ष खरकत होती आणि ती 2.5 वर्षानंतर ती ओपन झाली आणि ती 40 आमदारांना घेऊन
उद्धव ठाकरे यांनी यांचं नेतृत्व घालून ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते त्यांच्यासोबत आले आणि खरी शिवसेना म्हणून त्यांना इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली आहे. एक तर माननीय राहुल नार्वेकरांचा निर्णय जो आहे तो निर्णय काय होईल म्हणून सगळ्या देशाचे डोळे त्या निकालाकडे लागले होते. पण त्या निकालामध्ये नक्कीच इलेक्शन कमिशनने घेतलेल्या निर्णयाचा दाखला तरी होता. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार आहे किंवा मेजर 2/3 मेजॉरिटी त्यांच्यासोबत 75% आमदार त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनाच शिवसेना त्यांनाच हे धनुष्यबाण सिंबॉल इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे. त्यामुळं त्यांना आणि 16 आमदारांना डिस्क्वालिफाय करण्याचा जो निर्णय आहे हा निर्णय कसा इलिगल होता, बेकायदेशीर होता, ही त्यांनी आपल्या निवेदनामध्ये पटवून दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचं मत त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आमचं सरकार हे स्थिर आहे. या सरकारला कसली अडचण अजिबात नाही. एकनाथ शिंदे जाणार अशा अफवांवर आता विश्वास ठेवू नये आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलंय की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका आम्ही पुढच्या लढणार आहोत. त्यामुळे आता आमचं एक मिशन आहे की आता आम्ही 14 जानेवारी हा तो नामांतर दिवस आहेच आहे, मकर संक्रांतीचा एक दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व आपल्या महायुतीच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या बैठका जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा ज्यावेळेला शिवसेना आणि बीजेपी एकत्र होते त्यावेळेला त्याला युती म्हणत होते. पण 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला माननीय बाळासाहेब ठाकरेंना आम्ही भेटल्यानंतर शिवशक्ती बिनशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगला बदल घडवू शकेल अशा पद्धतीचा विश्वास यांनी व्यक्त केलेला होता आणि त्याप्रमाणे मी सर्व पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते या सगळ्यांची चर्चा करून मला सर्वांनी पॉझिटिव्ह अशा पद्धतीची गाईडलाईन दिली आणि भाजप सेनेसोबत जायला काय हरकत नाही आणि त्यानंतर मग आम्ही BMC घेतला आणि RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. आता महायुती झालेली आहे महायुती झालेली आहे की RPI त्यावेळेला आल्यानंतरच त्याला महायुती नाव दिलं म्हणल्यापेक्षा युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा मुंबई BMC निवडणुका जिंकण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आमचे किती नगरसेवक निवडून आले तर तो वेगळा आहे पण मुंबई शहरामध्ये माझ्या पक्षाची ताकद चांगली ताकद आहे आणि सेना भाजपला मुंबईच्या सत्तेमध्ये आणण्यामध्ये RPIचा मोठा वाटा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला तसं विसरू नये म्हणजे 3 पक्षाचं सरकार तर आहेच आहे पण त्या पक्षामध्ये RPIचं नाव येत नाही कारण त्या मंत्रिमंडळात आमचा मंत्री नाही आहे. ती काही आमचीच चूक नाही आहे. एक तर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला चर्चा झाली आणि आमचा पक्ष जो आहे आमचा समाज जो आहे तो गावागावामध्ये आहे, वस्तीमध्ये आहे. जरी RPIमध्ये किती गट असले तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा गट आहे आणि त्यामुळं RPIला एक मंत्रिपद याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होतं. पहिल्या शपथविधीच्या वेळेलाच RPIला संधी मिळायला पाहिजे होती पण आम्हाला का डावललं जातंय आमच्या लक्षात येत नाही. आमचा पक्ष हा तसा कर्तृत्ववान पक्ष आहे. आमचा पक्ष हा हट्टी धोरण न करणार आहे, कॉपरेशन करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये RPIला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे मागणी अनेक वेळेला केली आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की पहिल्या वेळेला थोडा कमी मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे ज्यावेळेला आले तर त्यावेळेला ते म्हणाले विस्ताराच्या वेळेला करू पण आता विस्तार काय होत नाही आहे. विस्तार जर अजितदादांचा विस्तार झाला आमचा विस्तार कधी होणार आहे माहीत नाही पण
आता जरी आता सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या संबंधामध्ये त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होतंय का इकडं सगळ्यांचं लक्ष होतं. पण आता माननीय राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर आता ही सगळी स्थिती एकदम ओके झालेली आहे. आता तरी जे 10-12 मंत्री किती राहिलेले आहेत ती करावी आणि त्यामध्ये RBIला एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची महायुतीच्या नेत्यांना सूचना आहे. माननीय देवेंद्रजींना आमची सूचना आहे आणि त्यासाठी मी JP नड्डा, अमित शहा आणि JP नड्डा यांची भेट घेणार आहे आणि RBIला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. RBIची झेंडी लागली पाहिजे. RBIची मतं आपल्याला मिळवायची आहेत तर फक्त 3 पक्षाची झेंडे लावून चालणार नाही. RBI हा एक पक्ष आहे, समूह आहे, समाज आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी मोठ्या प्रमाणात लोक आहेत. टीका-टिप्पणी करणारे लोक आहेत. टीका-टिप्पणी करणारे लोक असायला हवे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. परंतु नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे घेऊन चाललेले असे नेते आहे. संविधानाच्या पद्धतीनं वागणारे ते नेते आहे आणि सर्व धर्मसमभावाची भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे. एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांवर टीका करणं योग्य नाही. राम जन्मभूमीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेला एका मुस्लिम पुरातत्व अधिकाऱ्यानेच पुरावे दिले की त्या ठिकाणी बाबरी मस्जिदीच्या अगोदर तिथं मंदिर होतं. पुरावे उत्खननामध्ये जे सापडले होते आणि अजून खाली उत्खनन केलं तर त्यामध्ये बुद्ध धर्माचे आपल्या बुद्ध मंदिराचे अवशेष आपल्याला सापडतील. काय पण आम्ही काय तो विषय एका धर्माच्या संबंधामध्ये तिथं वाद सुरू असताना आम्ही काही त्या वादामध्ये पडलो नाही आणि आता तिथं राम मंदिर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम काय BJPचा नाही आहे. हा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्टचा कार्यक्रम आहे आणि सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. सगळ्या विरोधी पक्षांना बोलावलं होतं. माननीय सोनिया गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, कम्युनिस्ट पार्टीचे नेते, समाजवादी पार्टीचे नेते, या ममता बॅनर्जी, नितीश कुमार या सर्वांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. परंतु ते नेते काय जायला तयार नाही. त्यांचा विषय जायचं नसेल तयार नाही आहे. पण सर्व धर्म समभावाची भूमिका आपली असली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये RBIला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. कुठल्या जागा द्यायच्या त्यापासून त्याच्यावर चर्चा होऊ शकेल आणि शिर्डीमध्ये माजीद साहेब एकदा त्या ठिकाणी हरलो. माझी राज्यसभा 26पर्यंत आहे. पण जर मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी वरिष्ठ नेत्यांना बोलणार आहे. इथं माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजयदादा यांच्याशी बोलणार आहे आणि RBIला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. दुसरी कुठली जागा अपेक्षित आहे? कुठली काही विदर्भातली जागा असेल, सोलापूरची जागा आहे, हा इशारा चर्चा करू ना. इशारा काय मंत्री मिळाला नाही, मंत्रिमंडळामध्ये कधी संधी नाही मिळाली, तुम्ही त्याला इशारा द्यायला नाही. इशारा बाहेर पडणार, 7 नद्यांचा बाहेर पडणार, प्रेमानं जर तुम्ही बाहेर पडण्याचा विषय नाही आहे. पण इशारा आमची मागणी आहे. इशारा द्यायचा असतो तो जाता जायचा असतो, जायचं नाही इशारा घालला. सोलापूरची जागा त्यांची रनिंग, तिथं भाजप सोलापूरची जागा तिथं रनिंग भाजपचा खासदार आहे. तर दुसरा काही पर्याय आहे तुमच्याकडे की त्यांना द्यायला सोपं जाईल? कुठले एकदा चर्चेला बसल्यानंतर कोण कॅन्डिडेट आहे काय आहे चर्चा करू. त्यांचं जातीचं मंत्रिपदासाठी कुणाला प्रस्तावित करताय तुम्ही? मंत्रिपदासाठी कुणाला प्रस्तावित करताय? देण्याची वेळ आल्यावर नाव सांगू. म्हणजे जवळच आहे, कदाचित 8 दिवसात विस्तार होईल असं सांगितलं जातं. 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जाते. तर तुम्ही नाव निश्चित केलंय का की अमुक व्यक्तीला आमच्याकडून? मला सांगतील त्यावेळेला एक नाव देऊ आपण. कुणाची वर्णी लागेल? सगळेच आसपास कार्यकर्ते आहेत तुमचे? बरेच कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये. कुठल्या शहराचा नंबर लागणार आहे त्याच्यामध्ये? कुठल्या शहराचा नंबर लागेल? कुठल्या
कुठल्या शहराचा नंबर लागेल? सगळ्या नंबर अनेक शहर नंबरावर आहेत. दुसरा, तुम्ही राम मंदिराचा मुद्दा काढला तर तिथं अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की तिथं पूर्वी बुद्ध विहार सुद्धा होतं म्हणून. आता राम मंदिर तर झालेलं आहे अयोध्येच्या पुराव्यामध्ये, बुद्ध विहाराचे पुरावे आढळले, त्यानुसार तुमची काही तिथं पुन्हा एखादं बुद्ध विहार आजूबाजूला तिथं आमचा प्रयत्न आहे. जसं आता मस्जिद त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी जे हजी आरापूर जे आहे ते मुस्लिम समाजाचे नेते आहे आणि ते त्यांनी समिती बनवलेली आहे. 5 एकर जागा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये अजून काही एकर जागा घेऊन ती भव्य अशा पद्धतीची मस्जिद बांधण्याच्या तयारीत आहे. आणि आम्ही त्या अयोध्येच्या परिसरामध्ये एखादं चांगलं बुद्ध विहार व्हावं, मेडिटेशन सेंटर व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या ठिकाणी आम्ही एखादी जागा घेऊन अनेक लोकांची इच्छा आहे की परिसर पूर्वीच्या काळामध्ये बुद्धमय होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये एका बुद्ध विहार सुद्धा असावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येला जाणार, तुम्ही पण जाणार? जाणार म्हणजे बोलवलं तर जाणार. निमंत्रण आलेलं नाही आहे, पण निमंत्रण येईल करायचं आपल्याला. आलं तर जाणार, कारण आपण सर्व धर्म समभावाची आपली भूमिका आहे. आमच्या गुरुद्वाराच्या उद्घाटनाला अनेक हिंदू समाजाचे नेते येतात, त्यामुळं त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जायला 4 शंकराचार्यांनी विरोध केलाय. हा, शंकराचार्यांनी विरोध केलाय ते मंदिर बांधायला गेला. प्रतिष्ठापनेला मंदिर अधुरा असल्यामुळं श्रीरामाची प्रतिष्ठापना होऊ शकत नाही असं सांगून तिथं मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला ह्या कार्यक्रमाला विरोध केला गेला. त्याची काय माहिती नाही मला. सर, आजपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते, कसं बघताय सर त्याच्यात? राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती भारत जोडो यात्रा आहे. भारत ऑलरेडी जोडला गेलेला आहे संविधानाने, आणि एवढी वर्ष राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेवर होता, त्यावेळेला भारत जोडला नाही का? त्यावेळेला जर भारत जोडला नाही म्हणून तुमच्यावर आता भारत जोडण्याची पाळी आलेली आहे. लगेच आता नरेंद्र मोदी आले आणि 8-9 वर्षामध्ये भारत तुटला गेला असं भावना व्यक्त करणं अयोग्य आहे. ठीक आहे, त्यांना आपलं आंदोलनाची भूमिका घेण्याचा अधिकार आहे, भारत जोडू करण्याचा अधिकार आहे, पण भारत जोडण्याऐवजी ते भारत जोडण्याच्या भावनेनंच ते त्यांची यात्रा आहे. आता न्याय यात्रा म्हणून त्याला जे नाव दिलं तर बदलत आहे. त्यामुळं न्याय आता ज्यावेळेला वेळ होती त्यावेळेला न्याय दिला नाही. आता न्याय ते कसा देणार काय माहीत नाही. संसदेमध्ये या यात्रेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे, गोष्ट खरी आहे. पण लोक बघायला येतात. राहुल गांधी सोनिया गांधींचे चिरंजीव आहेत, राजीव गांधींचे चिरंजीव आहेत. त्यामुळे गांधी फॅमिलीबद्दल खेड्यापाड्याच्या लोकांसोबत असतंय नेता झाला तर. त्यामुळं अजून झालं नाही तर दुसरा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांची सध्याची जी राजकीय वाटचाल आहे तर त्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता? त्यांना समाजातून रिस्पॉन्स काय, त्याबद्दल तुमची काय? आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहे. बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत हुशार असे नेते आहे. पॉलिटिक्सची जाणीव असणारी नेते आहे. पण कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकर घेत नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये त्यांनी दिलेला जो फॉर्म्युला 12-12चा आहे, तो 12-12चा फॉर्म्युला चांगला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला महाविकास आघाडीने स्वीकारावा आणि 12-12 असे 48 जागा ज्या आहेत त्या त्यांनी 12-12 वाटून घेतल्या. त्यांची 12 वाजवायला आम्हाला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे त्यांनी 12 जागा वाटून घ्याव्या. त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे, त्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न करावा. पण बाळासाहेब आंबेडकर हे ॲक्टिव्ह नेते आहे, पण ते लवकर निर्णय घेत नाही आहे. आणि त्यामुळं एक तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान हे झालं की शरद पवारांच्या काँग्रेससोबत 90मध्ये जी युती झाली त्यावेळेला मी एकट्यानेच पाठिंबा दिला, पण समाज माझ्यासोबत होता. त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर हे कोणी माझ्यासोबत आले नाही. ते सगळे मिळून जर आम्ही काँग्रेससोबत अलायन्स केला असता तर आम्हाला सत्तेचा 1/3, 1/4
सत्तेमध्ये 12, 14, 15 मंत्री आपली RBI राहिली असते, ती आमची सोबत झालेली आहे. तर त्यानंतर आता अशी वेळ कधी येईल असं वाटत नाही. रिपब्लिकन पक्षाला जे एखादं मंत्रिपद मिळतंय त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेस आपण ती चूक केलेली आहे. त्यावेळेस आपण जर 15-20 आमदार निवडून आणले असते तर ती कंट्रोली राहिली असते. तर ते त्यावेळेला बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही. ते जनता दलासोबत आपण जाऊ असं त्यांचा आग्रह होता. माझं म्हणणं होतं की जनता दलाची ताकद महाराष्ट्रात कमी आहे, केंद्रासोबत जाऊन नाही आहे. पण नंतर मात्र त्याने हे मान्य केलं आणि पुन्हा मग 95च्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही 95 एकत्र आलो होतो आणि 96मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडीत होतो, पण एक माणूस निवडून आला नाही. 98मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत 4 खासदार निवडून आलो. पुन्हा आम्ही एकत्र राहिलो नाही. नंतर आम्ही 3 वर्ष तरी एकत्र होतो. नंतर पुन्हा आमच्यामध्ये 95 ते 98 आम्ही एकत्र होतो. नंतर 98मध्येच आमच्यामध्ये फूट पडली आणि एका गटाचे 4 गट झाले. एक आमच्या समाजात मोठं नुकसान झालेलं आहे. भारत जोडोबद्दल संजय शिरसाट असं म्हटले की राहुल गांधींना पोरगी शोधताय ना बायको जोडताय ना. राहुल गांधी भारत जोडोला निघाले. संजय शिरसाट प्रवक्ते शिंदेचे त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधींना पोरगी शोधताय ना बायको जोडता येईना, पण हे भारत जोडायला निघाले. तुम्ही काय म्हणाल त्याच्याबद्दल, राहुल गांधीच्या लग्नाबद्दल? लग्नाबद्दल त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं. जर भारत जोडायचं असेल, भारतामध्ये दलित माणसं बाहेर चालली तर बाहेरच्या न्यात यावं असं वाटतंय का? दलित समाजामध्ये मुली अत्यंत क्वालिफाईड असणाऱ्या चांगल्या मुली आहेत आणि राहुल गांधी यांनी एक रिव्होल्युशन त्यांनी करावी आणि त्यांना लवकरात लवकर त्यांनी लग्न करायला हरकत नाही. पण तुम्ही मुलगी शोधणार का त्यांच्यासाठी? मुलगी शोधणार का? त्यांनी सांगितलं तर साहेब, विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया चालू आहे. आत्ताच्या म्हणजे 4-5 वर्षाचा असा अंदाज आहे की एका पक्षाला वाहिलेला तिथला एक कुलगुरूची निवड होत असते. तर आताही सध्या काही पक्षाच्या जवळच्या असणाऱ्यांची नावं तिथे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कुलगुरू निवडीबद्दल माणूस कसा यायला पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्या विद्यापीठात. कुलगुरू जो आहे तो काही तर अनेक लोक अर्ज करतात, त्याच्यामध्ये ती स्क्रुटनी कमिटी असते. त्या स्क्रुटनी कमिटीमध्ये नावाची होते आणि शेवटी काय नावं राज्यपालांकडे जातात. त्यामुळं सरकार आणि राज्यपाल मिळून ते निर्णय घेतात की अधिकार तसा राज्यपालांचाच आहे. सरकारचाही ॲडवाईस घेतला जातो आणि कुणाचं नाव द्यायचं त्याचा विचार होतो. त्यामुळे तुमचं त्याला एक जोडून प्रश्न असा आहे की आपल्या पक्षाची सतत मागणी आहे की विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे. आपली सतत मागणी आहे. आपण आता 10 वर्ष सत्तेत आहात, आपलीच मागणी आहे सतत ही. हा प्रश्न पुढे का जात नाही? आपण 10 वर्ष सत्तेत आहात. मला काय सांगितलं नाही, आपल्या पक्षाची मागणी ती दादा सतत मागच्या 10 वर्ष 20 वर्षांना. प्रस्तावातून चौकडी असताना प्रस्ताव पण दिला होता. सर, अभी आपने रंग मंदिर के कार्यक्रम में महाराष्ट्र में मराठा आरक्षण के लिए कहा है. मेरा सवाल ये है कि सर, आप महाराष्ट्र में हाईकोर्ट ने मुसलमानों का आरक्षण दिया है 5% मुसलमानों. आपकी पार्टी की भूमिका क्या है? मेरी भूमिका ये है कि जिस तरह मुस्लिम समाज का 80% जो समाज है ऑलरेडी मंडल कमीशन में आता है और मुस्लिम समाज को ऑलरेडी 27% में आरक्षण मिलता है. मुस्लिम समाज को हमारा विरोध नहीं है. मुस्लिम समाज को जब वक्त आया तो मैंने सपोर्ट किया है. तो और अभी जो 10% जो EWS का जो आरक्षण है, इकोनॉमिक सेक्शन का आरक्षण है, उसमें मुस्लिम समाज भी है. उसमें मुस्लिम को अधिकार नहीं ऐसा बिल्कुल नहीं है. 10% में जो SC ST OBC में आता नहीं है, ऐसे मुस्लिमों को उस आरक्षण का भी फायदा होता है. इसलिए मुस्लिम समाज को भी ऑलरेडी आरक्षण मिला है. और आरक्षण के बारे में मेरा कहना ये है कि अगर आरक्षण का विवाद खत्म करना है
तो एक बार सभी जाति का सेंसस करता और हर जाति का परसेंटेज कितना है उस परसेंटेज के मुताबिक हर जाति को आरक्षण दी थी, फिर ये मामला पूरा हमेशा के लिए खत्म हो जाएगा। मराठा आरक्षण तो ही है, मराठा समाज को आरक्षण तो मिलेगा और जिसका उत्पादन 8 लाख के अंदर उनको ही आरक्षण मिलने वाला है। तो मेरा मराठा आरक्षण को पूरा सपोर्ट है। मुस्लिम समाज के गरीबों को भी आरक्षण मिलना चाहिए और वो ऑलरेडी 10% में अभी मिलता ही है, अभी मिल रहा है। लेकिन सरकारी नौकरियां बहुत कम होती जा रही है, इसीलिए आरक्षण का फायदा जितना होना चाहिए उतना होता नहीं है। शिक्षा में उसका फायदा थोड़ा होता है, कि नौकरियों में बहुत ज़्यादा फायदा आरक्षण का होता नहीं है। इसलिए जिस तरह मराठा समाज में जो ओबीसी और मराठा का जो विवाद है, इस विवाद को खत्म होना चाहिए और ओबीसी को सपोर्ट करने के लिए मनोज जरांगे पाटिल जी ने सपोर्ट करना चाहिए और मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को छगन भुजबळ ने सपोर्ट करना चाहिए। ऐसा भी मतलब निर्णय जाती न्याय जनगणनेचं काय करणार आहे, याच्यावर काय भूमिका आहे आपली? जाती न्याय जनगणना गणनेचा विषय असा आहे की आता माझ्या पक्षाची जर मागणी आहे की खाली ओबीसीची नव्हे तर सगळ्या जातीची जनगणना करा, तर सगळ्या जातीचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला कळेल। आणि सरकारची टेक्निकल अडचण अशी आहे की आज राहुल गांधी म्हणतात ओबीसीचं संसद करा, त्यांचं सरकार होतं त्यावेळेला का नाही केलं त्यांनी? एवढ्या अडचणी त्यामध्ये अशा आहेत की जातीच्या आधारावर संसद करण्याला घटनेचा विरोध आहे। म्हणजे घटनेचा विरोध आहे म्हणजे घटनेमध्ये जाती व्यवस्था खत्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जातीवर आरक्षण, जातीवर जनगणना कशी करायची असं एक टेक्निकल अडचण त्यामध्ये आहे। पूर्वीच्या सरकारने ती केलं नाही, आताच्या सरकारने ती अडचण आहे। तरी आमची मागणी अशी आहे की त्यातून मार्ग काढण्यासाठी जाती न्याय जनगणना झाली पाहिजे। सर दुसरा असा एक विषय आहे, शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती पूर्वी मिळत होती ती कॉलेजच्या नावावर टाकली जात होती, महाविद्यालयाला दिल्या जात होती शिष्यवृत्ती, त्याच्यामधून मग महाविद्यालय त्यांचा वाटा काढून घेत होती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना देत होती। परंतु आता सगळी शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होते, हे असं काय झालेलं आहे? असं काय झालं तर ते अनेक वेळेला काय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही अशा तक्रारी आल्या, त्यामुळं मग विद्यार्थ्यांच्या नावावर स्कॉलरशिप देण्याचा निर्णय झाला। पण त्यामध्ये अनेक असा मुद्दा पुढे आला की शाळेची फी जी आहे ती फी त्या मुलाच्या अकाउंटवर येते आणि त्यामुळं शाळा चालकांचं म्हणणं असं आहे की बाबा आमची फी आहे ती आमच्या नावावर द्या, त्यासाठी आमचं मंत्रालय विचार करत आहे। तर आणि सगळी मुलं, बरीचशी मुलं रिटर्न ते पैसे देतात, पण काही मुलं देत नाहीत अशी तक्रार आहे। त्यामुळं जो संस्थेचा वाटा आहे, शाळेचा वाटा आहे, तो शाळेच्या नावावर जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो। सर, महाराष्ट्राला पुरोगामी पत्रकारितेचा वारसा आहे। महाराष्ट्रातला एक विख्यात चॅनलवर बंदी टाकण्यात आलेली आहे, 1 महिन्यासाठी त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे। लोकशाही चॅनलला 1 महिन्यासाठी बंदी आहे, संपादकावर पण गुन्हा नोंदवलेला आहे। सर, कसं बघता ही पत्रकारांची आणि चॅनलवाल्यांची गळचेपी आहे, तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? मला लोकशाहीवर बंदी आणली काय मला माहिती नाही आहे। बंदी आणली असेल तर नक्की मी त्याची माहिती घेईन। मिलिंद देवरा आणि लोकशाहीमध्ये किंवा या आपल्या देशामध्ये भारतीय घटनेनं जे दिलेलं मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर गदा याचा काम आहे आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडू नये, योग्य भूमिका मांडायला हरकत नाही आहे। पण आता लोकशाही काय झालेलं आहे मला माहीत नाही आहे, पण नक्की त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर नक्की मी त्यासाठी विचार करेन। आणि लोकशाही चॅनल हा मी नेहमी बघत असतो, मराठी चॅनल बघत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या देणारं हे लोकशाही चॅनल आहे, त्यामुळं त्याच्यावर अन्याय होऊ नये ही माझी भावना आहे, माझी भूमिका आहे। सर 2024 लोकसभा चुनाव को लेकर कुछ लोग ये बात कह रहे हैं कि 2024 के बाद संविधान खत्म हो जाएगा, ये देश हिंदू राष्ट्र की तरफ चला जाएगा। ऐसी ताकतों को, ऐसे लोगों के बारे में क्या कहेंगे आप, क्या सोचते हैं आप? वो ये कहेंगे कि ऐसा मत कहो। मिलिंद देवरा दादा, मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये जातात, काँग्रेसमधली शिवसेना, काँग्रेस फुटली मुंबईची, मिलिंद देवरा आता शिवसेनेत जातात शिंदे गटात। हा, तर काय कसं बघता मुंबईमध्ये याचा काय हे होईल?
मिलिंद देवरा जे दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पूर्वी निवडून आलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून ते मंत्री होते, राज्यमंत्री होते. तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येणं शक्य असावं. आणि आता त्या अलायन्समध्ये अरविंद सावंत तिथले शिवसेनेचे खासदार आहे. त्यामध्ये शिवसेनेचा आग्रह आहे की ते आम्हाला जागा मिळाली. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस अनेक वेळेला निवडून आलेली आहे. ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही. जरी ते सिटिंग असले तरी शिवसेनामध्ये फार मोठी फूट झालेली आहे. आणि 75% लोक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळं पण मिलिंद देवरा यांना असं वाटलं असेल की शिवसेना काही ती जागा तर सोडणार नाही. आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या मला काही त्याची माहिती नाही पण आपण आता सांगताय तर जर मिलिंद देवरा जे आहे हे मुरली देवरा यांचे चिरंजीव आहे. त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. मुरली देवरा यांच्यासोबत त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर अभ्यास केलेला होता. त्यावेळी ते मुंबईचे अध्यक्ष होते. तर आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर शिवसेनेमध्ये येत आहे तर त्यांचं आरपीआयच्या वतीनं आपण स्वागत करतो. पण ते आरपीआयमध्ये आले असते तर अजून आम्हाला आनंद झाला असता. परंतु आरपीआयला चांगला उमेदवार मिळाला असता. आणि पण ठीक आहे ते पक्षामध्ये जात आहे त्यांचं अभिनंदन. राज्य सरकारनं एसटी साठी क्रिमिलेअर लागू केलंय. राज्य सरकार शिंदे सरकारनं आता एसटी साठी क्रिमिलेअर लागू केलंय राज्यात. क्रिमिलेअर लागू केलं एसटीला. ओबीसीला जसं क्रिमिलेअर आहे तसं एसटीला क्रिमिलेअर लागू केलंय. मी माहिती घेतो तसं क्रिमिलेअर हे एससी एसटी साठी लावता येत नाहीये. लागू झालं. पण काय निर्णय घेताना त्यामध्ये एससी एसटीच्या लोकांना फायदा व्हावा असा त्याचा अर्थ असेल. त्यामुळे त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये. एसटी समाजातल्याच दुसऱ्या खालच्या टप्प्यातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ